हॅलो एव्हरीवन. एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील कविता क्रमांक 9 औक्षण या कवितेचं रसग्रहण हा भाग पाहणार आहोत. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की इयत्ता 10वीच्या कृतीपत्रिके आराखडेमध्ये प्रश्न क्रमांक 2A हा रसग्रहणासाठी विचारला जातो. परंतु या प्रश्नाचं जे स्वरूप आहे किंवा त्याला जो प्रश्न आहे तो प्रश्न असा लिहिला जातो की खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. हा एकूण 8 गुणांचा प्रश्न आहे. चला तर मग आपण हा प्रश्न समजून घेऊया, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवण्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो फायदेशीर ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री. तर औक्षण या कवितेचे कवी अर्थात कवयित्री आहेत कवयित्री इंदिरा संत. तो इस प्रस्तुत कविता के कवयित्री जो है वो इंदिरा संत जी है. प्रस्तुत कवितेचा विषय सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानांविषयी साऱ्या देशवासियांच्या मनात दाटून येणाऱ्या विविध भावनांचे चित्रण केलेले आहे. तो यह है हमारे कविता का विषय. कविता का जो मूल विषय है वो ये है कि सीमा पर लड़ने के लिए जाने वाला ये जो भारत माता का एक जवान है, उस जवान के बारे में हमारे मन में जो विभिन्न भावनाएं आती हैं, उन भावनाओं का वर्णन इस कविता के द्वारा कवयित्री इंदिरा संत जी ने किया हुआ है. तर विद्यार्थ्यांनो, उत्तर लिहिताना आपण टू द पॉईंट लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा, आणि हा 2 गुणांसाठी आहे. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. अर्थ: माझ्या मुठीमध्ये धन नाही, शिरेंमध्ये रक्त नाही आणि कष्ट करण्याइतपत सामर्थ्य नाही. मी द्रव्यहीन सामर्थ्यहीन असल्यामुळे काय करावे ते मला कळत नहीं. तो प्रस्तुत कविता में जो 2 पंक्तियाँ दी गई है उन पंक्तियों का सरल अर्थ हमें लिखना है. तो इसमें ये लिखा हुआ है कि मेरे मुट्ठियों में धन नहीं है, दौलत नहीं है, ना ही मेरे रगों में खून बहता है, और मुझे मेहनत करने का भी सामर्थ्य मुझ में नहीं है. मैं द्रव्यहीन हूँ, सामर्थ्यहीन हूँ, और मुझे क्या करना है वो समझ में नहीं आता. ऐसे इन 2 पंक्तियों का मतलब है छात्रों. त्यानंतर चौथा मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश. तो ये क्या मेसेज मिलता है. प्रस्तुत कवितेत कवयित्री इंदिरा संत सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून जणू औक्षण करत आहेत. कठीण परिस्थितीतही जिद्दीने आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाबद्दल आपण नेहमीच आदरभाव बाळगला पाहिजे असा संदेश ही कविता देते. तर हा 2 गुणांसाठी विचारला जाणारा मुद्दा आहे. आणि या कवितेतून काय संदेश मिळतो, कविता वाचल्यावर आपल्याला लगेच कळतं कि इस कविता के द्वारा हमें ये संदेश मिलता है कि कवयित्री इंदिरा संत जी जो है वो हमारी सभी देशवासियों की जो भावनाएं हैं हमारे जवानों के प्रति, सैनिकों के प्रति, वो मानो उनको औक्षण कर रही है. यानी मराठीमध्ये आपण त्याला ओवाळणी करणे असे म्हणतात. आणि अतिशय बहुत ही कठिन परिस्थिति में ज़िद्दी से अपने देश की रक्षा करने वाला जो सैनिक है, उस सैनिक के प्रति हमें हमेशा आदर भाव से ही हमारे मन में उनके प्रति आदर भाव होना चाहिए. इसका मतलब ये है कि ये जो सैनिक है उन सैनिकों के प्रति हमें आदर भाव यानी रिस्पेक्ट रखना चाहिए. यही संदेश ये कविता देती है. 5वा मुद्दा आहे कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. ही कविता मला खूप आवडली. कवयित्रीने सहज सोप्या भाषेत सैनिकांबद्दल असणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. युद्धभूमीवरचे जिवंत चित्र कवितेच्या माध्यमातून त्यांनी उभे केले आहे. कविता लयबद्ध असून ती लगेच तोंडपाठ होते, म्हणून ही कविता मला खूप आवडली. तो ये जो कविता है ये मुझे बेहद ही पसंद है, क्योंकि इस कविता की जो भाषा है वो बहुत ही आसान भाषा में उन्होंने
सभी देशवासियों को अपने सैनिकों के प्रति क्या भावनाएं हैं, उस भावनाओं को सहज भाषा के द्वारा व्यक्त किया है। और लड़ाई के वक्त युद्ध भूमि पर जो वर्णन होता है, जो चित्र होता है, जो हालात होते हैं, उस हालात का उन्होंने बखूबी अपने कविता के द्वारा वर्णन किया हुआ है। दूसरी बात यह है कि ये कविता बहुत ही लयबद्ध यानी रिदमिक है और इसीलिए वो बायहाट हो जाती है और इसी कारण ये कविता मुझे बेहद पसंद है। त्यानंतर आहे शेवटचा आणि अंतिम 2 गुणांसाठीचा प्रश्न, तो आहे विद्यार्थ्यांनो कवितेमधील असणाऱ्या शब्दांचे अर्थ लिहा। तर पहिला शब्द आहे औक्षण म्हणजे ओवाळणे, दुसरा आहे शाण म्हणजे सन्मान, तिसरं पाजळणे म्हणजे पेटवणे आणि चौथा शब्द आहे दौड अर्थात धाव। तर अशा प्रकारे रसग्रहण म्हणजेच खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेचे प्रस्तुत कवितेची मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्टीकरण करावयाचं असतं। तर हा अतिशय सोपा प्रकार आहे। तुम्ही योग्य प्रकारे जर हा व्हिडिओ सारखं बघितलात तर तुम्हाला नक्कीच सर्वोत्तम गुण मिळतील एवढी अपेक्षा आणि आशा बाळगतो। और साथ ही साथ मैं आपसे निवेदन करता हूँ कि मेरे चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और ज़रूरतमंद लोगों तक ये पहुँचाने में मेरी सहायता कीजिए। धन्यवाद। थैंक यू चिल्ड्रन।